नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्र, तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे, ह्या केंद्राच्या माध्यमातून आपण सध्या आपल्या ह्या दिव्यांग बांधवांकडनं वेगवेगळ्या वस्तू बनवून घेत असतो। आणि खरं तर वस्तू बनवणे यात विशेष काही नाही, पण त्या वस्तूंची विक्री करणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं टास्क आहे। तर मी आज आलेलो आहे आपल्या शिवनेरी किल्ल्याच्याच पायथ्याशी असलेलं कुसूरगाव, आणि तिथे तुम्ही पाहाल की श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्यांचे जे स्वामी भक्त आहेत ते आदरणीय आमचे रमाकांत गोरडे काका आणि त्यांच्या सौभाग्यवती गोरडेताई यांच्याकडे मी आणि माझा लाडका विद्यार्थी सुदीप इथे आलेलो आहे। खरं इथे येण्याचं कारण म्हणजे जे गोरडे दाम्पत्य आहे ते आपल्या शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत आणि त्यांचं दर 10 तारखेला या ज्येष्ठ नागरिक संघाची मीटिंग होत असते। तिथे काकांचा माझा परिचय झाला आणि काकांनी तिथे आपली जी ही मुलं आपल्या ज्या अगरबत्ती बनवतात तर त्या अगरबत्तीची ऑर्डर मला दिली होती आणि ती देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। चला तर आपण पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेऊया। हे पहा, अतिशय शांत वातावरण आहे आणि खरं तर देवाचा गाभारा म्हटला की तिथलं जे वातावरण असतं ते अतिशय भक्तिमय आणि एकदम मनाला शांतता देणारं असतं। चला तर मग आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊया। आपण बाप्पा कर ये, बाप्पा कर चल। श्री स्वामी समर्थ। सुधी बोल 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 ना। श्री स्वामी समर्थ। मी रविकांत गोरडे, ही माझी पत्नी नीलम गोरडे। आम्ही गेली 40 वर्ष स्वामींची सेवा करतो आहे। त्याच्याबद्दल आम्हाला खूप काही स्वामींनी दिलेलं आहे। तर हा मठ बांधण्याचा उद्देश होता, आम्ही असंच फिरत फिरत चौपाटीला गेलो होतो, बोलले इथे मठ बांधला पाहिजे। तेवढा तो एक साधूवाला म्हणाला इथे बांधायचा नाही, तू डोंगरावर मठ। आणि नंतर मग आम्हाला इथे रिटायर झाल्यानंतर इथे जागा मिळाली, आम्ही जागा घेतली आणि मठ बांधला। 2020 साली पूर्ण झाला मठ। आज 5 वर्ष होतील त्याला। आणि विकास सर भेटले होते शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मीटिंगला, तेव्हा त्यांनी त्यांची माहिती दिली आणि जे दिव्यांगाचं काम करतात ते या ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याला मदत करून आम्ही अगरबत्ती घेत असतो। आता अजूनही आम्ही काय होता येईल तेवढी मदत त्यांना करू। आम्ही अगरबत्ती घेतो म्हणजे काय उपकार करतो असं इथली गोष्ट नाही आहे, कारण ह्या दिव्यांगांकडून काम करून घेण्याची जे त्यांची कल्पना आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामागे काहीतरी आहे, म्हणूनच आम्ही त्यांना मदत म्हणून हे सगळं करतोय आणि होता होईल तेवढी मदत आम्हीच करू। तुम्ही सुद्धा या दिव्यांगांना मदत करा अशी आम्ही विनंती करतो। आम्हाला जसा स्वामींनी दृष्टांत देऊन मार्ग दाखवला आणि त्याच्याप्रमाणे आम्ही इथे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही हा मठ बांधलेला आहे, म्हणजे डोंगरावरच बांधलेला आहे आणि त्यामुळे इथे सगळ्यांना स्वामींची सेवा करता येते। तुम्ही या मठामध्ये आणि सेवा करा अशी तुम्हाला विनंती आहे। जय। खरं तर स्वामींचा आशीर्वाद या गोरडे कुटुंबियावर आहे आणि त्यांची ही धारणा आहे की कुठेतरी आपण देखील या लेकरांना मदत करावी, किंवा खरं तर आपण नेहमीच मूर्तीमध्ये देव पाहणारे लोक, परंतु आज गोरडे परिवार असेल किंवा इतर अनेक लोक आहेत की जी या लेकरांमध्ये ईश्वराचं रूप पाहत आहेत। आणि म्हणूनच खरं तर काका असतील, काकांच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या काकू असतील, यांनी आज आमच्या या मुलांनी बनवलेली जी अगरबत्ती आहे ती खरेदी केली। त्याचं कारण असं आहे की या अगरबत्तीतून आपल्याला खूप मोठा फायदा होईल, आर्थिक फायदा होईल असं नाही, परंतु या दिव्यांग लेकरांना कुठेतरी आपण काम करतोय आणि त्याची काहीतरी आपण देखील या समाजाचे घटक आहोत आणि आपण देखील कमावते आहोत याची ही धारणा निर्माण व्हावी, किंवा यांच्यामध्ये सुद्धा आत्मबळ यावं, किंवा हे अगदी स्वावलंबी नाही परंतु
होता होईल तितकं समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपक्रम राबवत असतो. चला तर मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल श्री स्वामी समर्थ.